गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. जस्ट प्रिव्हियस लेक्चर्समध्ये आपण इम्युनॉलॉजी हे एक युनिट स्टडी करायला स्टार्ट केलं होतं आणि जस्ट या लेक्चर्समध्ये आपण इम्युनॉलॉजीशी रिलेटेड काही बेसिक कन्सेप्ट बघितल्या होत्या. इम्युन सिस्टीम, इम्युनॉलॉजी, इम्युनिटी, इम्युन रिस्पॉन्स या बेसिक कन्सेप्ट बघितल्या. त्याचबरोबर इम्युनिटीची डेफिनेशन, टाइप्स ऑफ इम्युनिटी, इनेट इम्युनिटी आणि ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. इनेट इम्युनिटीवरची डेफिनेशन बघितली, त्यावरती फॅक्टर्स अफेक्ट करणारे बघितले, एज, हार्मोन्स अँड न्यूट्रिशन्स हे 3 फॅक्टर्स अफेक्ट करत होते. त्याचबरोबर ॲडॅप्टिव्ह इम्युनिटीची डेफिनेशन बघितली, त्याचे टाईप्स बघितले. त्याचे टाईप्स असे होते की ॲक्टिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी अँड पॅसिव्ह अक्वायर्ड इम्युनिटी. ओके, तर या लेक्चर्समध्ये आपल्याला नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय, आपल्या हेल्थचं जे नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम आहे त्यामध्ये जे फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम आपल्या हेल्थला, आपली इम्युन सिस्टम जी प्रोव्हाइड करते ती काय आहे किंवा तिचं फंक्शन काय आहे, किंवा आपल्या बॉडीमधले किंवा इम्युन सिस्टमचे कोणते पार्ट्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स आहेत, त्यांचे काम करतात, तर ते आपल्याला या लेक्चर्समध्ये बघायचं आहे. तर नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझममध्ये फर्स्ट ऑफ ऑल इनेट इम्युनिटी जी आहे आपल्या हेल्थची, तर इमिजिएट रिस्पॉन्स टू वाईड एरिया ऑफ सबस्टन्स, स्किन अँड म्युकोझल मेम्ब्रेन्स बॅरियर्स प्रिव्हेंट एंट्री. नॉन स्पेसिफिक इंटरनल डिफेन्समध्ये सेल्स आहे मॅक्रोफाज, नॅचरल किलर सेल्स, केमिकल इंटरफेरॉन कॉम्प्लिमेंट. नेक्स्ट आहे फिजियोलॉजिकल रिस्पॉन्स, फॉर एक्झाम्पल इन्फ्लॅमेशन, फेवर. तर हे डिफरंट टाईप्सचे नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करणारे आपले इम्युन सिस्टमचे पार्ट्स आहेत, ते आपल्याला या लेक्चर्समध्ये बघायचे आहेत इन डिटेलमध्ये. तर फर्स्ट लाईन डिफेन्स मेकॅनिझम म्हणजेच काय, तर आपल्या हेल्थमध्ये जे फिजिकल बॅरियर्स प्रेझेंट असतात, फॉर एक्झाम्पल स्किन आहे, म्युकोझल बॅरियर्स आहेत, तर हे म्युकोझल बॅरियर्स आहेत किंवा स्किन आहेत, तर आपल्या हेल्थला काय मेकॅनिझम प्रोव्हाइड करतात, कोणतं डिफेन्स मेकॅनिझम प्रोव्हाइड करतात, तर आपली हेल्थ जे आहे, आपली स्किन जी आहे ते फर्स्ट जो कॉन्टॅक्ट असणार आहे, जो हजार्डस मटेरियल सोबत किंवा फॉरेन सबस्टन्स सोबत जो फर्स्ट कॉन्टॅक्ट असेल आपल्या स्किनचा असणार आहे आपल्या हेल्थच्या. ओके, तर हे जो फर्स्ट हजार्डस मटेरियल्सला आउटसाइड द कीप हजार्डस मटेरियल आउटसाइड द सेल, आउटसाइड द बॉडी. कुठल्याही हजार्डस मटेरियल आपल्या हेल्थपासून लांब ठेवण्यासाठी किंवा एक फिजिकल बॅरियर म्हणून स्किन काम करत असते. त्याचबरोबर आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्ट, एक्झाम्पल द्यायचं झालं तर म्युकस मेम्ब्रेनचं, तर रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये आपल्याला म्युकस मेम्ब्रेन सिक्रेशन होत असल्यामुळं काय होतं की जरी एखादा फॉरेन सबस्टन्स आपल्या रेस्पिरेटरी ट्रॅक्टमध्ये एंटर झाला असेल तरी देखील तो इझिली एक्सपेल आउट करून किंवा डिस्कार्ड करण्याचं काम लगेचच तिथं हे म्युकस मेम्ब्रेन ॲज अ फिजिकल बॅरियरच्या फॉर्ममध्ये इम्युन सिस्टीममध्ये आपल्या हेल्थमध्ये काम करत असते. आता सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये आपल्याला काय सांगता येईल, तर फॅगोसायटॉसिस म्हटले, ते न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफाज ज्या सेल्स आहेत, ज्या आपल्या इम्युन सिस्टीममध्ये किंवा आपल्या ब्लड सेल्समध्ये ह्या न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफाज सेल्स काम करतात. ह्या काय करतात, एंगल्फ पॅथोजेन्स अँड सेल डेब्रिज. आपल्या हेल्थमध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये एखादा पॅथोजन एंटर झाला असेल, एखादा फॉरेन सबस्टन्स एंटर झाला असेल, किंवा आपल्याच हेल्थचे जर काही डेड झालेल्या सेल्स असतील, तर त्यांना आपल्या हेल्थमधून किंवा आपल्या इम्युन सिस्टीममधून रिमूव्ह करण्यासाठी काय केलं जातं, आपल्याच बॉडीमध्ये प्रेझेंट असलेल्या, आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या ह्या न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफाज सेल्स काय करतात, एंगल्फ करतात. एंगल्फ काय करतात म्हणजेच काय करतात, जसं अमिबा आपला फूड मटेरियल एंगल्फ करतं, म्हणजेच काय, गिळंकृत करतं. ओके, आपल्या सेल्समध्ये काहीतरी चेंज करतं जेणेकरून तो पॅथोजन्स असेल, तो अँटीजन्स असेल, तो काय केला जातो, इझिली सेलमध्ये घेता येईल त्या सेलला. ओके, तर अशा पद्धतीचं फॅगोसायटॉसिस मेकॅनिझम जे आहे ते आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या न्यूट्रोफिल्स आणि मॅक्रोफाज सेल्स काय करत असतात काम इम्युन सिस्टीममध्ये, जेणेकरून एक
जो पॅथोजन एंटर झालेला आहे, जो फॉरेन सबस्टन्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर टू कॉज द डिसीज, तर असं फॉरेन सबस्टन्स एंगल्फ करून टाकण्याचा, त्याचबरोबर आपल्या सेल्सचे जर काही डेड सेल्स असतील तर त्यांना देखील आपल्या इम्युन सिस्टीममधून रिमूव्ह करण्यासाठी, इलिमिनेट करण्यासाठी, डिस्ट्रॉय करण्यासाठी या नॅचरली आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असलेल्या सेल्स काम करत असतात आणि आपल्या सेल्सला सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम प्रोव्हाइड करत असतात. नेक्स्ट आहे इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्स. फार इम्पॉर्टंट ह्या सेल्स काय करतात, आपल्या बॉडीला, आपल्या इम्युन सिस्टीमला काय करत असतात, सर्व्हिस देत असतात, सर्व्हिलन्स देत असतात. आता इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्समध्ये नॅचरल किलर सेल्स म्हटले. ओके, ह्या नॅचरल किलर सेल्स म्हणजेच काय, त्यांच्या नावामध्येच पूर्ण कन्सेप्ट असणार आहे. नॅचरल किलर्स म्हणजेच काय, नॅचरली आपल्या हेल्थमध्ये, आपल्या बॉडीमध्ये, आपल्या ब्लडमध्ये नॅचरली सेल्स, अशा सेल्स प्रेझेंट असणार आहेत जो फॉरेन सबस्टन्स आहे त्यांना इझिली काय करतात, त्या किल करून टाकण्याचं काम ह्या नॅचरल किलर सेल्स किंवा डिस्ट्रॉय करण्याचं काम ह्या नॅचरल किलर सेल्स करत असतात. नेक्स्ट आहे सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम मधला पॉईंट, तो म्हणजे इंटरफेरॉन. आता इंटरफेरॉन काय आहे, एक केमिकल सबस्टन्स आहे जे आपली बॉडी सिक्रेट करत असते. इंटरफेरॉन काय आहे, एक केमिकल अँटीव्हायरल प्रोटीन मॉलिक्यूल आहे जो मॉलिक्यूल आपली बॉडी सिक्रेट करते. आता अँटीव्हायरल का म्हटले, कारण व्हायरसवरती ऍक्ट होणार आहे. आपल्याला माहिती आहे, जर फॉर एक्झाम्पल एखादा व्हायरस जर आपल्या बॉडीमध्ये एंटर झाला असेल तर तो व्हायरसला रेप्लिकेशनसाठी किंवा त्याचं रिप्रोडक्शनसाठी आपल्या सेलची मशिनरी तो यूज करून व्हायरस रेप्लिकेट होतोय. हे आपल्याला जनरल कॉमन व्हायरसचे कॅरेक्टर आपल्याला माहिती आहे. ओके, आता हा इंटरफेरॉन जो आपल्या इम्युन सिस्टीममध्ये जो काम करणारा जो इंटरफेरॉन आहे, इंटरफेरॉन काय आहे, एक अँटीव्हायरल प्रोटीन मॉलिक्यूल आहे जो काय करतो, अँटीव्हायरल का म्हणले, तर व्हायरसचं रेप्लिकेशन, व्हायरसला तो डायरेक्टली किल करणार नाही, पण व्हायरस जो एंटर झालेला आहे किंवा व्हायरसचं रेप्लिकेशन ज्या सेलमध्ये सुरू असतं त्या सेलमध्ये जाऊन हा इंटरफेरॉन काय करतो, व्हायरसचं रेप्लिकेशन इनिबिट करतो किंवा स्टॉप करतो, जेणेकरून व्हायरसचा नंबर तिथं इन्क्रीज होणार नाही आणि व्हायरस तिथं डिस्ट्रॉय होईल. तर अशा पद्धतीचं हे इम्पॉर्टंट सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम जो आहे तो इंटरफेरॉन आपल्याला आपल्या हेल्थला प्रोव्हाइड करतो. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट. आता कॉम्प्लिमेंट काय आहे, कॉम्प्लिमेंट ॲक्शन्स ऑफ अँटीबॉडीज टू डिस्ट्रॉय पॅथोजन्स. कॉम्प्लिमेंट देखील आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करणारा एक इम्पॉर्टंट असा कॉम्प्लिमेंट मॉलिक्यूल आहे, जो कॉम्प्लिमेंट काय करतो, फॅगोसायटिक सेल्सना सिग्नल पास करतो की आपल्या हेल्थमध्ये, तुमच्या इम्युन सिस्टीममध्ये हा पॅथोजन एंटर झालेला आहे, त्यामुळे तुम्हाला हा पॅथोजन किल करून टाकण्यासाठी मी तुम्हाला हेल्प करतो, तुम्ही इथं या आणि ह्या पॅथोजन्सना, फॉरेन सबस्टन्सला येऊन किल करा किंवा डिस्ट्रॉय करा. असा हा कॉम्प्लिमेंट, इम्पॉर्टंट कॉम्प्लिमेंट काय करतो, सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करतो. नेक्स्ट आहे इन्फ्लमेशन्स. इन्फ्लमेशन म्हणजेच काय, आपल्याला जनरली काही जरी इजा झाली तर आपल्याला लगेच इन्फ्लमेशन, सूज येते आपल्या बॉडी सरफेसवरती. ओके, आता सूज झाल्यानंतर लगेच किंवा काही जरी इजा झाली तरी पॅथोजन होतो तिथं, राईट. त्याच्यामुळेच इन्फ्लमेशन होतं किंवा आपली बॉडी रिस्पॉन्ड करते की तुम्हाला जी इजा झाली ती किती प्रमाणामध्ये झाली आणि त्याच्यावरती तुम्ही कोणती ट्रीटमेंट्स घेणं गरजेचं आहे, राईट. किंवा इन्फ्लमेशन झाल्यामुळं किंवा आपल्या हेल्थला, इम्युन सिस्टीमला इन्फ्लमेशनचं सिग्नल पास झाल्यामुळं आपली इम्युन सिस्टीम तिथं काय मेकॅनिझम करते, तर ज्या सेल्स असणार आहेत आपल्या ब्लडमध्ये त्या सेल्स तिथं जाऊन काय करतात, जो पॅथोजन्स एंटर झालेला आहे, जे फॉरेन सबस्टन्स एंटर झालेले आहेत बॉडीमध्ये, ते इन्फेक्शन स्प्रेड करण्याचं काम, लिमिटेड एरियामध्ये इन्फेक्शन स्प्रेड होईल किंवा कमीत कमी इन्फेक्शन स्प्रेड होईल, हे काम हे इन्फ्लमेशन करत असतं. ओके, नेक्स्ट आहे फिवर. आता आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज कधी होतं, तर जेव्हा एखादं इन्फेक्शन आपल्याला होतं. इन्फेक्शन कधी होतं, तर पॅथोजन एंटर झाल्यामुळं. आता पॅथोजन्स काय एकच टाईपचे नाही आहेत. आपण बघितले की व्हायरस असू शकतात, फंगस, प्रोटोझोआ,
बॅक्टेरिया असू शकतात. तर हे डिफरंट टाईपचे जर पॅथोजन्स एंटर झाले तर फिवर आपल्या बॉडीचं टेम्परेचर ऑब्व्हियसली इन्क्रीज होतं आणि हे फिवर आपली बॉडी आपल्याला रिस्पॉन्ड काय करते की फिवर बॉडी टेम्परेचर इन्क्रीज का झाले, तुमच्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज का झाले, तर डॅश टाईपचा पॅथोजन्स बॉडीमध्ये एंटर झाला आणि तुम्हाला त्याच्यावरती ट्रीटमेंट घेणं गरजेचं आहे, जेणेकरून तो पॅथोजन इझिली तिथं किल करून टाकता येईल इम्युन सिस्टीमला. तर हे सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये फॅगोसायटोसिस, इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्स, इंटरफेरॉन, कॉम्प्लिमेंट, इन्फ्लमेशन, फिवर हे डिफरंट टाईपचे इम्युन सिस्टीममध्ये काम करणारे इम्पॉर्टंट काय आहेत, हे पार्ट आहेत, जेणेकरून आपल्या बॉडीला, आपल्या हेल्थला इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करण्यासाठी एक नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझम प्रोव्हाइड करते. नेक्स्ट आहे फिजिकल बॅरियरमध्ये फर्स्ट लाईन डिफेन्स म्हटले. आता फर्स्ट लाईन डिफेन्स म्हणले का, कारण आपली स्किन आहे ती फर्स्ट जे डिफेन्स करणार आहे त्या पॅथोजन्सना, म्हणून याला फर्स्ट लाईन डिफेन्स म्हटले. आता फिजिकल बॅरियर्समध्ये काय सांगते की स्किन आहे, आउटर लेअर स्किन आहे, याच्यामध्ये स्किनवरती हेअर्स प्रेझेंट असतात, त्याचबरोबर एपिथेलियल टिश्यू प्रेझेंट असतात. आता ह्या काय करतात, सिक्रेट करतात. काय सिक्रेट करतात, सिक्रेशनसाठी स्वेट ग्लँड्स प्रेझेंट असतात, लॅक्रिमियल ग्लँड्स प्रेझेंट असतात, म्युकस मेम्ब्रेन्स प्रेझेंट असतात, राईट. आता ह्या सिक्रेशनमुळं काय करतात, ह्या ग्लँड्सच्या सिक्रेशनमुळे काय होतं, जो पॅथोजन एंटर झालेला आहे, जो फॉरेजन सबस्टन्स एंटर झालेला आहे, तो किल करतात, इनिबिट करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम्सना इनिबिट करतात एन्झाईम्समुळं किंवा अँटीबॉडीच्या सिक्रेशनमुळं किंवा स्टमकमध्ये जे ॲसिड प्रोडक्शन होतं त्याच्यामुळं. म्हणजेच काय की जे एन्झाईम्स, आता आपल्याला माहिती आहे की आपल्या डोळ्यामध्ये जरी काही फॉरेन सबस्टन्स जर गेला असेल तर लगेचच आपल्या डोळ्यामध्ये पाणी येतं आणि ह्या पाण्यामध्येच काय असणार आहे, तर IgA नावच्या अँटीबॉडीज प्रेझेंट असतात आणि त्या अँटीबॉडीज काय करतात, जो सबस्टन्स एंटर झालेला आहे डोळ्यामध्ये तो इझिली एलिमिनेट करून टाकण्यासाठी ह्या गोष्टी आपल्याला किंवा ह्या मेकॅनिझम, हे डिफेन्स मेकॅनिझम काम करत असतं. नेक्स्ट आहे डायरेक्शन ऑफ सिक्रेशन. वन वे डायरेक्शन urinations can prevent or retard the movement of pathogens into the body. व डायरेक्शन जे आहे सिक्रेशनचं म्हणजे स्विलेट असेल, लॅक्रिमल ग्लँडचं सिक्रेशन, म्युकस मेम्ब्रेनचं सिक्रेशन असेल, ओके. ह्या अँटीबॉडीचं सिक्रेशन एका डायरेक्शनने सुरू झालं की म्हणजेच काय होणार आहे, जो काय पॅथोजन्स एंटर झालेला आहे तिथं लगेचच तो काय होईल, किल होईल किंवा इनिबिट होईल, असं फिजिकल बॅरियर डिफेन्स मेकॅनिझम आपल्या बॉडीला प्रोव्हाइड करत असतं. ओके. तर इथं एक इमेज ॲड केलेली आहे. ह्या इमेजमध्ये काय आहे, आपल्या ब्लडमध्ये ज्या डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करणाऱ्या ज्या सेल्स असणार आहेत त्या सेल्स इथं इन डिटेलमध्ये दिलेल्या आहेत. तर फर्स्ट आपण इरिथ्रोसाइट्स म्हणजेच काय, आपल्या ज्या RBC म्हणतो आपण, रेड ब्लड सेल्स, तर ह्या इरिथ्रोसाइट्समध्ये असणार आहेत. त्याचबरोबर WBC आपल्याला माहिती आहेत, तर प्लेटलेट्स आणि इरिथ्रोसाइट्स ह्या RBC मध्ये प्रेझेंट असतात. तर WBC मध्ये न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स, मोनोसाइट्स या सेल्स काय करत असतात, काम करत असतात. ओके. त्याचबरोबर मॅक्रोफाजमध्ये काय सांगितलंय की हे मॅक्रोफाज ह्या मोनोसाइट्स पासूनच तयार झालेल्या सेल्स आहेत. तर एक गोष्ट लक्षात घ्या, ज्या WBC आपण नॉर्मली कन्सिडर करतो, WBC आणि RBC, तर WBC मध्ये ज्या सेल्स काम करतात त्या आपल्या डिफेन्स मेकॅनिझममध्ये इम्पॉर्टंट फंक्शन्स कॅरी करत असतात. त्याच्यामध्ये न्यूट्रोफिल्स, एओसिनोफिल्स, बेसोफिल्स आणि मोनोसाइट्स आणि मॅक्रोफाज ह्या सेल्स काम करतात. नेक्स्ट आहेत बी लिम्फोसाइट्स आणि टी लिम्फोसाइट्स. तर बी लिम्फोसाइट्स पासून प्लाझ्मा सेल्स डेव्हलप होतात आणि प्लाझ्मा सेल्स आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप झाल्यानंतर लार्ज सिक्रेशनचं काम आहे, अँटीबॉडीजचं लार्ज सिक्रेशनचं काम या प्लाझ्मा सेल्स करतात आणि जो फॉरेजन सबस्टन्स, ज्या अँटीजन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झाल्यात त्यांना हे लार्ज अमाऊंटमध्ये अँटीबॉडीज आहेत त्या जाऊन अँटीजन्सना बाइंड होतात आणि तिथं अँटीजन्सना किल करून टाकतात ह्या प्लाझ्मा सेल्सनी प्रोड्यूस केलेल्या अँटीबॉडीज. ओके. नेक्स्ट आहे टी लिम्फोसाइट्स. आता टी लिम्फोसाइट्स कुठून आल्यात ह्या टी लिम्फोसाइट सेल्स, तर थायमस काय आहे,
प्रायमरी लिम्फॉइड ऑर्गन आहे, जे आपल्या बॉडीमध्ये काय करतात, इम्युन रिस्पॉन्स आपला स्ट्रॉंग होण्यासाठी हे ऑर्गन्स आहेत. तर हे थायमसपासून टी लिम्फोसाइट्स काय करतात, मॅच्युअर होतात आणि ते देखील ह्या लिम्फोसाइट्स देखील सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये काम करत असतात. ओके. रेड बोन मॅरो म्हणजेच काय, साईट ऑफ ओरिजिन. आपल्या बॉडीमध्ये जे ब्लड तयार होतं किंवा ब्लड सेल्स ज्या तयार होणार आहेत, ते सगळ्या ब्लड सेल्सचं ओरिजिन कुठं असणार आहे, तर ह्या बोन मॅरोमध्ये असणार आहे. ओके. तर हे झालं सेल्युलर कंपोनंट्स आपल्या बॉडीमध्ये, आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असते. नेक्स्ट आहे फॅगोसायटोसिस. फॅगोसायटोसिस. ओके. नेक्स्ट आहे फॅगोसायटोसिस. आता जस्ट मी तुम्हाला सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये मॅक्रोफॅज, न्यूट्रोफिल्स जसं सांगितले, त्यांना एंगल्फमेंट करण्याची ॲबिलिटी आहे. एंगल्फ बॅक्टेरिया रिलीज टॉक्सिक केमिकल्स प्रेझेंट अँटीजेन्स. या न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफॅज, इओसिनोफिल्स आहेत ते फॅगोसायटोसिक सेल्स आहेत. फॅगोसायटोसिस सेल्स म्हणजेच काय, अँटीजेन्सना एंगल्फ करणं त्यांना आणि त्यांना किल करणं, त्यांना डिस्ट्रॉय करून टाकणं आणि त्यांचे छोटे छोटे तुकडे करून टाकण्याचं काम ह्या सेल्स करतात किंवा ह्या सेल्सकडे ॲबिलिटी आहे ती. ओके. या डायग्राममध्ये तुम्ही बघू शकताय की हा इन्फेक्शियस एजंट आहे. हा जो ब्राऊन कलरचा जो पार्ट दाखवलाय, हा इन्फेक्शियस एजंट आहे विच आर रिस्पॉन्सिबल टू कॉज द डिसीज इन अवर बॉडी. ओके. तर असा सबस्टन्स एजंट काय करते, आपल्या सेल्स काय करतात, आपल्या बॉडीला स्कॅन करतात आणि जर स्कॅनमध्ये त्यांना एखादा सबस्टन्स, आपल्या फॉरेजिन सबस्टन्स जर एंटर झालेला आहे, हे जर रेकॉग्नाइज झालं, तर त्या सेल्स तिथं जाऊन काय करतात, ह्या फॉरेजिन सबस्टन्सला एंगल्फ करतात. सेल काय करते, केले इथं बघा, त्या सेलला त्या अँटीजेन्सना आत घेण्यासाठी जे स्वतःमध्ये चेंज करून घेतलेले आहेत. आणि एकदा का सेल एंटर झाला सेलमध्ये, की सेलमध्ये असे काही इम्पॉर्टंट केमिकल रिॲक्शन्स कॅरी आउट होतात, जेणेकरून तो पॅथोजन होईल, तो डिस्ट्रॉय होईल इन्फेक्शियस एजंट्स आणि त्याचे छोटे तुकडे रेसिड्यूज तयार होतील. तर अशा पद्धतीचं एक छान असं मेकॅनिझम आहे त्या न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफॅज आणि इओसिनोफिल्स सेल्सकडे नॅचरली प्रेझेंट असतं. आणि यालाच अल्सो ह्या मायक्रोफॅज सेल्सनाच अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स देखील असं कन्सिडर केलेलं आहे. अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स का, तर अँटीजन्स रेकग्नाइज करण्याचं काम विदिन फ्यू सेकंड्स किंवा विदिन फ्यू मिनिट्समध्ये मायक्रोफॅज सेल्स करत असते. म्हणूनच ह्या अँटीजन प्रेझेंटिंग सेल्स देखील असं कन्सिडर केलेलं आहे. त्याचबरोबर न्यूट्रोफिल्स, इओसिनोफिल्स, बेसोफिल्स देखील हे एंगल्फमेंट करण्याचं काम काय करत असतात. आणि ह्या मायक्रोफॅज सेल्स, एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या मायक्रोफॅज सेलच मोनोसाइट्स पासून तयार झालेल्या आहेत. ओके. मोनोसाइट्स पासून मायक्रोफॅज सेल्स तयार झालेल्या आहेत. एंटर्स फर्स्ट, देन मायक्रोफॅज डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स. मायक्रोफॅज सेल्स डिराइव्ड फ्रॉम मोनोसाइट्स सेल्स. आता इथं बेसोफिल्सचं देखील सेम एक्झाम्पल्स आहेत, की बेसोफिल्समध्ये तुम्हाला इथं ब्ल्यू कलरचे ग्रॅन्युल्स दिसत असतील. आता हे ग्रॅन्युल्स काय आहेत, तर हिस्टामाइन्स आहेत. आता हिस्टामाइन ग्रॅन्युल्स काय करतात, जिथं बॉडीमध्ये काही इन्फ्लमेशन जर झालं असेल, त्या इन्फ्लमेशनच्या थ्रू जर काही एखादा पॅथोजन जर एंटर झाला असेल, फॉरेजिन सबस्टन्स जर एंटर झाला असेल, तर त्याच्यावरती हे हिस्टामाइन्स ॲक्ट होतात. आणि ॲक्ट झाल्यामुळे काय होतं, हे रिलीज होतात हिस्टामाइन्स मॉलिक्युल्स आणि ब्लड व्हेसल्सच्या थ्रू काय केले जातात, हे इन्फ्लमेशनच्या पर्यंत, त्या एरियापर्यंत प्रोव्हाइड केले जातात आणि तिथं तो पॅथोजन जो आहे तो इझिली किल केला जातो. नेक्स्ट आहे इओसिनोफिल्स. आता इओसिनोफिल्स पॅरासाइटिक डिस्ट्रॉईंग सेल्स आहे. पॅरासाइट्सना डिस्ट्रॉय करण्याचं काम करते इओसिनोफिल्स. आपल्या बॉडीचंच इतकं छान असं एक मेकॅनिझम आहे की ते आपलीच बॉडी आपल्या बॉडीला प्रोटेक्शन देण्याचं काम करत असते. त्याच्यामध्ये इओसिनोफिल्समध्ये देखील काय असतं, सायटोटॉक्सिक केमिकल्स काय करते, इओसिनोफिल्स सिक्रेट करते आणि ते पॅरासाइटिक वॉर्म्सवरती ॲक्ट होते, जेणेकरून तो पॅरासाइटिक वॉर्म्स तिथंच किल होईल, डिस्ट्रॉय होईल. असंच नॅचरली एक मेकॅनिझम आहे ते इओसिनोफिल्सकडे प्रेझेंट असतं. आता हे इओसिनोफिल्स कुठं असणार आहेत, इओसिनोफिल्स म्हणजेच आपल्या WBC कुठं असणार आहेत, तर आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. ओके.
तर eosinophils also phagocytosis antigens antibody complexes. आता जर एखाद वेळेला जर इन्फ्लेमेशन झाले तर आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काय मेकॅनिकली चेंज होणार आहेत, तर किंवा ते अँटीजन्स जर फॉरेन सबस्टन्स जे एंटर झालेत त्यावरती ऍक्ट होणारे आपल्या सेल्स कशा काम करणार आहेत, तर इथं या डायग्राममध्ये दिलेलं आहे. जसं मी तुम्हाला आता मॅक्रोफॅजचं एंगल्फमेंट सांगितली, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्सचं जसं सांगितलं, बेसोफिल्सचं, त्याच पद्धतीचं मेकॅनिझम इन्फ्लेमेशन झाल्यानंतर जे सबस्टन्स ॲड होणार आहेत, एंटर होणार आहेत, त्यावरती हे ॲक्ट होणार आहेत. इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्स नॅचरल किलर सेल्स म्हटले. तर इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्स नॅचरल किलर सेल्स मध्ये काय सांगता येईल की नॅचरल किलर सेल्स म्हणजेच काय, नॅचरली ज्या किल करून टाकणार आहेत फॉरेन सबस्टन्सना, त्यांना नॅचरल किलर सेल्स म्हणले. म्हणजेच काय, परफोरिन अँड ग्रॅन्झाइम्स काय करतात इथं, प्रोड्यूस सिक्रेट्स करतात ह्या नॅचरल किलर सेल्स. आणि हे परफोरिन फॉर्म्स अ ट्रान्समेम्ब्रेन पोअर. हे परफोरिन काय करतात, ग्रॅन्झाइम्स अँटीजेन्सना जो हा जो काय म्हणतात त्याला, अँटीजन म्हणूया आपण त्याला, जो अँटीजन आहे हा परफोरिन येऊन सेल मेम्ब्रेनवरती काय होतं, ट्रान्समेम्ब्रेनवरती येऊन बाइंड होतो. आणि या बाइंड झाल्यामुळे काय होतं, इथून हे ग्रॅन्झाइम्स एंटर होऊन सेलला काय करतात, कमकुवत करत जातात आणि अनहेल्दी और अनवॉन्टेड सेल्स. ओके, जर आपल्या हेल्थमध्ये जर अशी एखादी सेल एंटर झाली असेल किंवा एखादं सेल डेब्रिज जर अनवॉन्टेड जर सेल असेल, तर ती सेल तिथं काय केली जाते, डिस्ट्रॉय करून टाकण्यासाठी ही नॅचरल किलर सेल्स काय करत असते, काम करत असते. आणि ही ॲपोप्टोसिस म्हणले. आता ॲपोप्टोसिस म्हणजेच काय, सेलला असे नॅचरल किलर सेल्स अशी कमकुवत करत जाते की ती सेल पूर्ण ब्रस्ट होते किंवा फुटते आणि तिथून ती सेल डिस्ट्रॉय होत जाते. तर असं एक नॅचरल इम्युनॉलॉजिकल सर्व्हिलन्स आपल्या हेल्थमध्ये, आपल्या इम्युन सिस्टीममध्ये काम करत असते. ओके, नेक्स्ट आहे इंटरफेरॉन. इंटरफेरॉनमध्ये सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे. नेक्स्ट आहे इंटरफेरॉन. जसं आपण सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये इंटरफेरॉन बघितले. इंटरफेरॉन काय आहे की एक अँटीव्हायरल प्रोटीन मॉलिक्यूल आहे, सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे, जो काय करतो, व्हायरसचं रेप्लिकेशन स्टॉप करण्याचं काम हे इंटरफेरॉन करतं. राईट, म्हणजेच काय इथं सांगितलेलं आहे, बाइंड्स रिसेप्टर्स ऑफ नेबरिंग सेल्स. जवळपासच्या सेल्समध्ये जर व्हायरसचं रेप्लिकेशन सुरू असेल तर अशा सेल्सच्या रिसेप्टर्सला जाऊन हा इंटरफेरॉन काय होतो, बाइंड होतो आणि प्रमोट्स मॅक्रोफॅज फंक्शन्स अँड अपोप्टोसिस ऑफ इन्फेक्टेड सेल्स. हा इंटरफेरॉन येऊन बाइंड झाल्यामुळे काय होतं, प्रमोट्स ज्या फॅगोसायटोसिस सेल, फॅगोसायटिक किंवा फॅगोसायटोसिस सेल करणाऱ्या ज्या फॅगोसायटोसिस करणाऱ्या ज्या सेल्स आहेत त्यांना प्रमोट करते किंवा त्यांना सिग्नल पास करतो की डॅश टाईपचा फॉरेन सबस्टन्स बॉडीमध्ये एंटर झालेला आहे आणि त्यांना तुम्ही किल करून लगेच टाकलं पाहिजे. हा सिग्नल काय करतो, इंटरफेरॉन पास करतो फॅगोसायटिक सेल्सना. आणि ह्या फॅगोसायटिक सेल्स येऊन काय करतात, लगेचच त्या इंटरफेरॉन बाइंड झालेल्या सेल्सला काय करतात, त्या मारून टाकतात किंवा अपोप्टोसिस करतात, म्हणजे सेलला कमकुवत करून सेलला ब्रस्ट करतात. ओके, तर अशा पद्धतीचं छान असं मेकॅनिझम आहे आपल्या बॉडीला, आपल्या बॉडीमध्ये इम्युन सिस्टीममध्ये काम करत असतं. तर इंटरफेरॉन एक सेल सिग्नलिंग मॉलिक्यूल आहे, अँटीव्हायरल प्रोटीन मॉलिक्यूल आहे, जो काय करतो, सेलचं व्हायरसचं रेप्लिकेशन इनिबिट करण्याचं काम करत असतो. तर इन डिटेलमध्ये ह्या सगळ्या कन्सेप्ट आपल्याला थर्ड इयरमध्ये परत बघायचेच आहेत. तर ह्या कन्सेप्ट तुम्ही आता ओव्हरव्ह्यू लक्षात घ्या. नेक्स्ट पॉइंट आहे कॉम्प्लिमेंट प्रोटीन. नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स. आता कॉम्प्लिमेंट आपण जसं बघितलं त्या नेक्स्ट आहे कॉम्प्लिमेंट प्रोटीन्स. जसं सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये आपण कॉम्प्लिमेंट बघितलं, तर हा कॉम्प्लिमेंट काय करतो, तर
अप्रॉक्सिमेटली 11 अँटीमायक्रोबियल प्रोटीन इन प्लाझ्मा आपल्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात, प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. आता हे कॉम्प्लिमेंटचं फंक्शन काय आहे? फंक्शन्स ऑफ अँटीबॉडीज दे हॅव अ नंबर ऑफ फंक्शन्स टू डिफाईन अगेन्स्ट पॅथोजन्स. पॅथोजन्स एंटर झाल्यानंतर जे फंक्शन्स कॅरी करणार आहेत कॉम्प्लिमेंट, ते कोणते असणार आहेत? तर इथं ऑप्सनायझेशन म्हटलंय, इन्फ्लमेशन म्हटलंय, सायटोलिसिस म्हटलंय, इलिमिनेशन ऑफ इम्युन कॉम्प्लेक्स म्हटले. ओके, ऑप्सनायझेशन म्हणजेच काय? पॅथोजन एंटर झालाय, हा कॉम्प्लिमेंट काय करतो? इथं सी म्हटले बघा, इथं राऊंड मध्ये सी म्हटले. सी म्हणजेच काय? कॉम्प्लिमेंट. हा कॉम्प्लिमेंट पॅथोजन्स वरती बाइंड होतो. ओके, आणि असा हा कॉम्प्लेक्स सबस्टन्स येऊन काय होणार आहे? मॅक्रोफाज सेल काय करते? ह्या कॉम्प्लिमेंट पॅन्टिजेन्सना किंवा ह्या पॅथोजन्सना एंगल्फ करते, आणि एंगल्फ केल्यामुळे काय होतं? पॅथोजन डिस्ट्रॉय होईल. राईट. नेक्स्ट आहे इन्फ्लमेशन. इन्फ्लमेशन मध्ये कुठल्या सेल्स काम करतात? तर मस्ट सेल्स, बेसोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफाज सेल्स, ह्या सेल्स इन्फ्लमेशन मध्ये काम करतात. आता इन्फ्लमेशन झालं की काय करणार आहेत? ह्या सगळ्या सेल्स इथं पॅथोजन एंटर झालाय म्हणजेच काय? मॅक्रोफाज सेल येणार. न्यूट्रोफिल्स, बेसोफिल्स मध्ये ज्या ग्रॅन्युल्स प्रेझेंट असणार आहेत ते ग्रॅन्युल्स रिलीज होणार, आणि जिथे इन्फ्लमेशन झाले, जिथं फॉरेजिन सबस्टन्स एंटर झालाय तिथं जाऊन तो ऍक्ट होणार आणि तिथं पॅथोजन डिस्ट्रॉय होणार. नेक्स्ट आहे सायटोलिसिस. सायटोलिसिस देखील सेम, की कॉम्प्लिमेंट येऊन बँड झाल्यामुळे काय होणार आहे? पॅथोजन्सवरती काय होणार आहे? ते अँटीजन्स काय होते? लायसिस होतो. म्हणजेच काय? अँटीजन्स तिथं डिस्ट्रॉय केला जातो. इन शॉर्ट फॉर्ममध्ये सांगायचं झालं तर कॉम्प्लिमेंट पॅथोजन्सवरती येऊन बाइंड झाल्यानंतर सायटोलिसिस म्हणजेच काय? ती सेल जी आहे, तो फॉरेजिन सबस्टन्स आहे, पॅथोजन आहे, ती ब्रस्ट होते किंवा फुटून जाते, ती डिस्ट्रॉय होते. आणि नेक्स्ट कॉम्प्लिमेंटचं फंक्शन आहे इलिमिनेशन ऑफ इम्युन कॉम्प्लेक्सेस. असा जो कॉम्प्लेक्स जर फॉर्म झाला असेल, अँटीजन येऊन कॉम्प्लिमेंटच्या रिसेप्टर्सला येऊन बाइंड झाला, परत असा हा कॉम्प्लेक्स येऊन आरबीसी सेल्सला येऊन बाइंड झाला, तर असा हा कंप्लीट कॉम्प्लेक्स जो आहे तो आपल्या इम्युन सिस्टीममधून इलिमिनेट करण्यासाठी देखील कॉम्प्लिमेंट काय करतो? आपल्या इम्युन सिस्टीमला हेल्प करत असतो. तर असे हे कॉम्प्लिमेंटचे इम्पॉर्टंट फंक्शन्स आहेत: ऑप्सनायझेशन, इन्फ्लमेशन, सायटोलिसिस आणि इलिमिनेशन ऑफ इम्युन कॉम्प्लेक्सेस. ओके, आय होप लक्षात आलं असेल तुम्हाला. नेक्स्ट पॉइंट आहे इनेट इम्युनिटीचे इन्फ्लेमेशन. इनेट इम्युनिटी इन्फ्लेमेशन. ओके, याच्यामध्ये इन्फ्लेमेशन येतं म्हणजेच काय? रेडनेस, हीट, स्वेलिंग, पेन, लॉस ऑफ फंक्शन्स, ॲक्यूट इन्फ्लेमेशन रिस्पॉन्स, लोकल अँड नॉन स्पेसिफिक response typically lasts 8 to 10 days, sometimes persists in process of chronic inflammations. इन्फ्लमेशन, इन्नेट इम्युनिटीमध्ये इन्फ्लमेशन म्हणजे सूज वगैरे आपल्या बॉडी सरफेसवरती येते. ते कशामुळे? ॲक्च्युअली काय होतं इन्फ्लमेशनमध्ये? तर रेडनेस, इन्क्रीज ब्लड फ्लो इन्क्रीज होतो, हीट, इन्क्रीज ब्लड फ्लो अँड इन्क्रीज मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी तिथं फास्ट होतात. स्वेलिंग होतं म्हणजेच काय? इन्क्रीज इन फ्लुइड लॉस, कॅपलरीज इन interstitial space, capillaries become more permeable due to histamine and other chemicals. Pain stimulates of pain receptors from compressions from interstitial fluid, chemical irritations by kinins. Sorry. And last आहे blood loss of function. तसं तर हे इन्फ्लमेशनमध्ये जे मेकॅनिझम होणार आहे, तर इथं सांगितलेले आहे. इनेट इम्युनिटीमध्ये इन्फ्लमेशन्स काय प्रोव्हाइड करतं? तर इमिजिएट लोकल नॉन स्पेसिफिक इम्युन रिस्पॉन्स. इन्फ्लमेशन आपल्या बॉडीला, आपल्या हेल्थला प्रोव्हाइड करतं. मेजर इफेक्टर्स ऑफ इनेट इम्युनिटी दॅट हेल्प्स इलिमिनेट इन्फेक्शियस एजंट्स. फर्स्ट स्टेप्स: केमिकल लाईक हिस्टामाइन, ल्युकोटायरेंट्स, prostaglandins and chemotactic factors released. Second step मध्ये response in blood vessels. Third step मध्ये leukocytes WBCs recruited via migrations and okay.
तर हे इन्फ्लेमेशन्समध्ये जस्ट मी तुम्हाला याआधी एक्सप्लेन केलेलं आहे त्याच पद्धतीचं मेकॅनिझम आहे. हे इनेट इम्युनिटीमध्ये होत असतं आणि हे सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम आहे. तर इथं परत तीच इमेज आहे आणि त्याच पद्धतीचं काय केलं जातं इथं मेकॅनिझम कॅरी केलं जातं, जसं मी ऑलरेडी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे. नेक्स्ट आहे फिवर. आपल्या बॉडीचं किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर कधी इन्क्रीज होणार आहे तर इन्फेक्शन झाल्यानंतर, इन्फेक्शन पॅथोजन एंटर झाल्यामुळं आणि हा पॅथोजन्स कसा इझिली डिस्ट्रॉय होईल त्यामध्ये. तर हे काय केलं जातं इथं बघितलं जातं. तर इंटरफेरॉन आहे अँटीव्हायरल प्रोटीन मॉलिक्यूल, तो इथं काम करतो ह्या फिवरमध्ये. जर एखादा व्हायरल पार्टिकल एंटर झाला असेल, त्याचबरोबर टॉक्झिक सबस्टन्स काय करतं इथं सिक्रेट करतो. तर अशा पद्धतीचं फिवरमध्ये मेकॅनिझम होणार आहे. इनेट इम्युनिटीमध्ये बेनिफिट ऑफ फिवर इनिबिट्स रिप्रोडक्शन ऑफ बॅक्टेरिया. फिवर किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यामुळे जो पॅथोजन एंटर झालेला आहे त्याच्या ज्या ग्रोविंग कंडिशन्समध्ये रिक्वायर्ड टाईम टेम्परेचर रेंज असणार आहे, तर ती जर टेम्परेचर लेवल जर आपल्या हेल्थची इन्क्रीज झाली तरी देखील तो फॉरेजन सबस्टन्स तिथं इझिली डिस्ट्रॉय होऊ शकतो. फर्स्ट ऑफ ऑल काय सांगितले, इनिबिट्स रिप्रोडक्शन ऑफ bacteria and viruses, promote interferon activity, increase activity of adaptive immunity, accelerates tissue repair, increase CAMs on endothelium and capillaries of lymph nodes. Additional immune cells migrate out of blood. Recommended to leave a low fever untreated. ओके. तर फिवर आल्यानंतर किंवा आपल्या बॉडीचं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर काय मेकॅनिझम आपली बॉडी किंवा आपली इम्युन सिस्टीम काय काम करते तर इथं सांगितलेलं आहे. नेक्स्ट आहे समरी ऑफ इनेट नॉन स्पेसिफिक प्रोसेस. आता बॅरियर्स आपण फर्स्ट लाईन आणि डिफेन्स लाईन इथं बघतोय, मागापासून सांगते तुम्हाला. तर हे बॅरियर्समध्ये काय सांगितले, इपिथेलियन सिक्रेशन आणि फ्लुइड फ्लो. तर हे बॅरियर्समध्ये काम असणार आहे. त्याचबरोबर सेल फॅगोसाइट्समध्ये न्यूट्रोफिल्स, मॅक्रोफाज, इओसिनोफिल्स, नॅचरल किलर सेल्स या पॅथोजन्सना इंगल्प करतात आणि त्यांचे छोटे छोटे त्या अँटीजेन्सचे तुकडे करून त्या सेलमधून रिलीज होतात. राईट. तर केमिकल सिग्नल्समध्ये इंटरफेरॉन आहे, कॉम्प्लिमेंट आहे, प्रोटीन्स आहे, इन्फ्लॅमेटरी मेडिएटर्स आहेत, पायरोजन्स फॉर फिवर आहेत. तर हे जे केमिकल सिग्नल्स असणार ते केमिकल सिग्नल पास झाल्यामुळे आपल्या इम्युन सिस्टीमला काय होते, हेल्प होते की एखादा डॅश टाईपचा फॉरेजन सबस्टन्स आपल्या बॉडीमध्ये एंटर झालाय, जो फॉरेजन सबस्टन्स एखादा डिसीज कॉज करू शकतो आपल्या हेल्थमध्ये. असं जर सिग्नल मिळाला आपल्या इम्युन सिस्टीमला की आपली इम्युन सिस्टीम त्यावरती काम करते आणि तो पॅथोजन्स तिथं सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझममध्ये ज्या सेल्स असतील, ज्या ऑर्गन्स असणार आहेत, जे सिक्रेशन्स असणार आहेत आपल्या इम्युन सिस्टीमचे, ते काय करतात, ॲक्ट होतात आणि त्या फॉरेजन सबस्टन्सना तिथं किल करून टाकण्याचं काम त्या आपली इम्युन सिस्टीम किंवा नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझममध्ये केलं जातं. ओके. तर अशा पद्धतीचं हे नॉन स्पेसिफिक डिफेन्स मेकॅनिझममध्ये आपण फर्स्ट लाईन आणि सेकंड लाईन डिफेन्स मेकॅनिझम म्हणजे काय हे समजून घेतलेलं आहे. त्याचबरोबर आपले इम्युन सिस्टीमचे कोणते पार्ट्स ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट्स होणार आहेत किंवा कशा पद्धतीचं मेकॅनिझम एखाद्या फॉरेजन सबस्टन्सच्या अगेन्स्ट आपली बॉडी काम करते, तर हे आपण या लेक्चर्समध्ये बघितलेलं आहे. आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल मी एक्सप्लेन करण्याचं, सोप्या शब्दात एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर या लेक्चर्समध्ये आपण इथं थांबूया. नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट पॉईंट बघूया. थँक्यू.